एंडोर्समेंटच्या नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये मित्रांनो आपण बघणार आहोत प्रॉब्लेम नंबर 9 मार्च 1982. कदाचित मित्रांनो आपण जेवढे एंडोर्समेंटचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना त्याच्यामध्ये कदाचित हा प्रॉब्लेम सगळ्यात सोपा असू शकतो, सगळ्यात सोपा सिम्पलेस्ट प्रॉब्लेम. ठीक आहे, तर पहिले मित्रांनो आपण प्रॉब्लेम समजून घेऊ की नेमका प्रॉब्लेम काय आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण सोल्युशन पाहू. ठीक आहे, एंट्रीज किती होत आहेत, काय होत आहेत. नेहमीप्रमाणे अकबर ओड टू बाबर ₹6,000. अकबरने बाबरला पैसे देणं आहे 6,000. अकबर ऍक्सेप्टेड बिल ड्रॉन बाय बाबर ऍट 4 months. अकबर ऍक्सेप्टेड बिल ड्रॉन बाय बाबर. अकबरने मित्रांनो बिल काय केलेलं आहे, ऍक्सेप्ट केलेलं आहे आणि बाबरने बिल ड्रॉ केलेलं आहे. एंट्री नंबर 1 तुमच्या लक्षात आलं असेल, ओड टू डायरेक्ट दिलेलं आहे, याचा अर्थ सेल परचेसचं ट्रान्झॅक्शन झालेलं नाही, त्या अगोदर कधीतरी झालेलं असेल, म्हणजे त्याच्यामुळे सेल परचेसची जी आपली पहिली एंट्री असते ती येणार नाही. त्यांनी सांगितलंय अकबर ऍक्सेप्टेड बिल म्हणजे बाबरने बिल काय केलेलं आहे, ड्रॉ केलेलं आहे आणि अकबरने ऍक्सेप्ट केलेलं आहे. सो इन द बुक्स ऑफ बाबर ड्रॉवर, इन द बुक्स ऑफ अकबर ड्रॉविंग, जी पहिली एंट्री येईल तुमची ती येईल बिल ड्रॉ केल्याची एंट्री. पुढे बाबर डिस्काउंटेड द बिल विथ हिज बँक, म्हणजे ही झाली आपली मित्रांनो एंट्री नंबर 2. बाबर डिस्काउंटेड द बिल विथ हिज बँक ॲट ₹5,850. बिफोर ड्यू डेट अकबर अप्रोच बाबर. ड्यू डेटच्या अगोदरच मित्रांनो काय झालं, अकबर बाबरला जाऊन भेटला. कशासाठी, फॉर रिन्युअल ऑफ बिल. मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर इकडे तुमची एंट्री नंबर 3 येणार आहे. तुमच्या लक्षात आलं असेल तर जर आपल्याला बिल रिन्यू करायचं असेल तर आपल्याला पहिल्यांदा मित्रांनो काय करावं लागतं, जे आपलं जुनं बिल आहे, पहिलं बिल आहे ते आपल्याला डिसऑनर करावं लागतं. म्हणजे इथे तुमची एंट्री नंबर 3 येणार आहे, ती म्हणजे डिस्काउंटेड बिल डिसऑनर. नेक्स्ट, बाबर अग्रीड ऑन कंडिशन that ₹4,000 paid with interest on remaining amount at 12% per annum. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल तर आपली जी असणार आहे एंट्री नंबर 4 ते आहे इंटरेस्टची आणि त्याच्यानंतर मित्रांनो तुम्ही 4,000 पेड विथ इंटरेस्ट ऑन रिमेनिंग अमाउंट. मित्रांनो ही आहे एंट्री नंबर 5 रिन्युअलची. ठीक आहे, आता इथपर्यंत कुठेही तुम्हाला मित्रांनो एंडोर्समेंटचा उल्लेख आलेला नाही. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एंट्री नंबर 5 पर्यंत कुठेही एंडोर्समेंट नाही. ठीक आहे, एंडोर्समेंटचा जो उल्लेख आहे तो शेवटच्या 2 लाईन मध्ये आणि लास्ट पॅराग्राफ मध्ये आहे. तो काय आहे, बाबर एंडोर्स द बिल टू कादर. बाबरने बिल काय केलं, कादरला एंडोर्स केलं. याचा अर्थ आपण जे मागच्या प्रॉब्लेम पर्यंत प्रॉब्लेम सॉल्व्ह केले ना ते प्रॉब्लेम होते मित्रांनो पहिलं बिल एंडोर्सचे. आत्ताच्या प्रॉब्लेम मध्ये मित्रांनो त्याने काय केलेलं आहे, सेकंड बिल एंडोर्स केलेलं आहे. म्हणजे काय सांगितलं, बाबर एंडोर्स द बिल टू कादर, म्हणजे सेकंड बिल एंडोर्स केलेलं आहे. सो कादरला एंडोर्स केलं, सो कादर इज द एंडोर्सी. म्हणजे आपलं एंडोर्सीच्या बुक मधली एंट्री ही एंट्री नंबर 6 पासून पुढे आहे. आणि पुढे काय, अकबर मेड द बिल ऑन ड्यू डेट. मेड म्हणजे काय मित्रांनो, पेड. त्याने ते बिल काय केलं, पेड केलं. म्हणजे एंट्री नंबर 6 आणि एंट्री नंबर 7. ठीक आहे, म्हणजे मित्रांनो एंडोर्सीचा फक्त किती एंट्री पुरता संबंध आहे, 2 एंट्री पुरताच संबंध आहे. ठीक आहे, तर फ्रेंड्स एंट्रीज काय काय आहेत ते आता आपण एकदा पाहूयात. ठीक आहे, पहा माझा अकबर ओड टू बाबर, त्याचा काय नाही, अकबर ऍक्सेप्टेड बिल ड्रॉन बाय बाबर. बाबरने बिल ड्रॉ केलं. सो मित्रांनो बाबरच्या बुक मध्ये कसली एंट्री येईल, बाबरच्या बुक मध्ये मित्रांनो बिल ड्रॉ केल्याची एंट्री येईल. सो इन द बुक्स ऑफ बाबर फर्स्ट एंट्री बिल्स रिसिवेबल आलं, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू अकबर अकाउंट. बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू अकबर आलं आणि अकबरने दिलं, क्रेडिट द गिव्हर. ठीक आहे, आता हीच एंट्री अकबर करताना काय करेल, बाबरला मिळालं डेबिट द रिसीवर, बाबर अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल 6,000. मित्रांनो आता पुढे काय सांगितलेलं आहे, बीइंग ऍक्सेप्टन्स गिवन टू बाबर. आता
नॅरेशन्स मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, त्याच्यामुळे एखादा नॅरेशन मिस झालं तर समजून घ्या. पुढचं ते काय सांगतायत सेकंड नंबरला, बाबर डिस्काउंटेड बिल विथ बँक ॲट ₹5,850. बाबर डिस्काउंटेड द बिल विथ बँक. बाबरने बिल काय केलेलं आहे मित्रांनो, बँकेत डिस्काउंट केलेलं आहे. डिस्काउंटिंगची अमाऊंट आपल्याला डायरेक्ट दिलेली आहे. मग आपण मित्रांनो 6,000चं बिल गेलं आपल्याकडनं, ठीक आहे. बिल गेलं तर तुम्ही काय सांगणार, टू बिल्स रिसिवेबल अकाउंट 6,000. बिल आपल्याकडनं गेलं आणि इन रिटर्न आपल्याकडे कॅश आली. सो एंट्री काय येईल, कॅश अकाउंट डेबिट 5,850. 150चा आपण डिस्काउंट दिलेला आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. डिस्काउंट अकाउंट डेबिट 150. टू बिल्स रिसिवेबल अकाउंट क्रेडिट टोटल 6,000. नॅरेशन, being bill discounted with bank for 4 months. मित्रांनो मग कॅश बाबरला मिळाली, बँकेने दिली, अकबरचा काही संबंध नाही. सो इन द बुक्स ऑफ अकबर इट्स नो एंट्री. त्याच्यानंतर पुढे काय, बिफोर ड्यू डेट अकबर अप्रोच बाबर फॉर रिन्यूअल ऑफ बिल. त्याने आधीच मित्रांनो त्याला जाऊन भेटला आणि रिक्वेस्ट काय केली की तू काय कर, बिल रिन्यू कर. आता बिल रिन्यू कर याचा अर्थ मित्रांनो तुम्हाला जुनं बिल काय करावं लागेल, डिसऑनर करावं लागेल. आता हे कोणतं बिल डिसऑनर आहे, इट इज डिस्काउंटेड बिल डिसऑनर्ड. सो माय डिअर फ्रेंड्स, डिस्काउंटेड बिल डिसऑनरची एंट्री काय होईल, बाबर कोणत्या पोझिशनला आहे, अकबरकडनं घ्यायचे आणि बँकेला द्यायचे. सो आपली एंट्री काय होईल, अकबरकडनं घ्यायचे, अकबर अकाउंट डेबिट, टू बँकेला द्यायचे, टू बँक अकाउंट 6,000. Narration, being discounted bill dishonored on due date. बरोबर. आता हीच एंट्री मित्रांनो आपला अकबर करताना काय करायचं, ऍक्सेप्टन्स दिल्याची एंट्री रिव्हर्स करून मारतो. तो काय एंट्री करणार, बिल्स पेएबल अकाउंट डेबिट टू बाबर अकाउंट. नॅरेशन आपलं तेच, ऍक्सेप्टन्स गिवन टू बाबर डिसऑनर्ड ऑन ड्यू डेट. ठीक आहे. आता याच्या नंतर मित्रांनो पुढे काय सांगतात ते, बाबर एग्रीड ऑन द कंडिशन दॅट ₹4,000 पेड विथ इंटरेस्ट ऑन रिमेनिंग अमाउंट. मित्रांनो आपली पुढची एंट्री तुम्हाला माहिती आहे, रिन्युअलच्या अगोदर जी पुढची एंट्री येते ती येते इंटरेस्टची. सो बाबरच्या व्यू पॉइंटने जर का आपण बघितलं तर बाबरच्या व्यू पॉइंटने इंटरेस्ट हे काय झालं, इन्कम. सो तो मित्रांनो काय करेल, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स, इंटरेस्ट अकाउंटला तो क्रेडिट करेल. मग एंट्री काय होईल, अकबर टू इंटरेस्ट. आता इथे मुद्दा हा आहे की तुमचं ओल्ड बिल किती रुपयांचं होतं, 6,000. 6,000 मधले 4,000 तो कॅश पेड करतो. सो आता रिमेनिंग अमाऊंट किती येते, फक्त 2,000. सो 2,000 रुपयाचे किती पर्सेंट मित्रांनो तिथे दिलेले आहे, 12% पर ॲनम फॉर 3 months. इट्स 60 rupees. नॅरेशन, बीइंग इंटरेस्ट रिसिवेबल फ्रॉम अकबर ऑन बिल डिसऑनर्ड. ठीक आहे. आता याचं इंटरेस्ट इन्कम आहे तर याचा काय असणार, एक्सपेन्स. तो सांगताना काय सांगेल, इंटरेस्ट अकाउंट डेबिट, डेबिट ऑल एक्सपेन्स अँड लॉसेस टू द्यायचे म्हणाले बाबरला, लायबिलिटी प्लस. नॅरेशन, बीइंग इंटरेस्ट पेएबल टू बाबर ऑन बिल डिसऑनर्ड. ठीक आहे. तर मित्रांनो इथपर्यंत आपण इंटरेस्टच्या एंट्रीज बघितल्या. तर मित्रांनो याच्यानंतर इंटरेस्ट नंतर जी आपली पुढची एंट्री आहे ती आहे मित्रांनो बिल रिन्यू केल्याची एंट्री. तर बिल रिन्यूची एंट्री नॅरेशन आपण एकदा ट्रान्झॅक्शन होतो काय, बाबर ॲग्रीड ऑन कंडिशन दॅट ₹4,000 पेड विथ इंटरेस्ट. इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं आपण मगाशी 60 रुपीज, 4,000 पेड विथ इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला कॅश 4,000 प्लस इंटरेस्टचे 60, असे किती मिळतील, कॅश 4,060. कॅश अकाउंट डेबिट, डेबिट व्हॉट कम्स इन 4,060 अँड ऑन रिमेनिंग अमाऊंट फॉर द बॅलन्स अकबर शुड ऍक्सेप्ट न्यू बिल. आणि राहिलेल्या आता मला सांगा 6,000 मधले 4,000 कॅश दिली, राहिले किती 2,000. त्या राहिलेल्या 2,000साठी त्यांनी काय केलेलं आहे, अकबर शुड ऍक्सेप्ट न्यू बिल, न्यू बिल ऍक्सेप्ट करायला लावले. मग बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट 2,000, नवीन बिल टू अकबर अकाउंट, क्रेडिट द गिवर. नॅरेशन काय येईल, बिंग कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स रिसिव्ड फ्रॉम अकबर ऑन बिल, being cash and fresh acceptance received from Akbar with interest. आता याला भेटलंय तर याने दिलेलं आहे अकबरने. मग अकबर सांगताना काय सांगेल, बाबरला मिळालं, डेबिट द रिसिव्हर, बाबर अकाउंट डेबिट टू कॅश, क्रेडिट व्हॉट गोज आउट टू
पेएबल अकाउंट क्रेडिट वर गोज आउट 2000 रुपये. आता हा सांगताना काय सांगेल, याला ऍक्सेप्टन्स मिळाला की याने दिला. हा सांगताना सांगतो बिंग कॅश अँड फ्रेश ऍक्सेप्टन्स गिवन टू बाबर विथ इंटरेस्ट. आता या ठिकाणी मित्रांनो या दोघांचंच व्यवहार होता, त्याच्यामुळे इथपर्यंत मित्रांनो काही एंडॉर्सीच्या बुकमध्ये एंट्रीज आल्या नाही. आता इथून पुढे एंडॉर्सीच्या एंट्रीज चालू होणार आहे. सो नीट लक्ष द्या. पुढे काय झालं, बाबर एंडॉर्स द बिल टू कादर. बाबरने हे जे नवीन 2000चं बिल आहे हे काय केलं, कादरला एंडॉर्स केलं. सी बाबरने दिलं आणि कादरला मिळालं. याचा काही संबंध आहे का ड्रॉवीचा? ड्रॉवीचा काही संबंध नाही. सो इन द बुक्स ऑफ ड्रॉवी 6 नंबरची एंट्री इज नो एंट्री. ठीक आहे. आता हीच एंट्री बाबर करताना काय करेल, बाबर काय सांगेल, कादरला एंडॉर्स केलं ना, म्हणजे कादरला मिळालं, कादर अकाउंट डेबिट आणि आपल्याकडनं बिल काय झालं, गेलं टू बिल्स रिसिवेबल. कादर अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल किती रुपये, 2000. आता हे सांगताना नॅरेशन काय सांगितलं, बिंग अकबरचा ऍक्सेप्टन्स कादरला दिला, बरोबर ना. अकबर्स फ्रेश ऍक्सेप्टन्स, अकबरचा फ्रेश ऍक्सेप्टन्स काय केलं, कादरला दिला ना. म्हणजे सांगताना काय सांगणार तुम्ही, एंडॉर्स टू कादर. ठीक आहे. आता याने बिल दिलं, हा सांगतो बिल गेलं. तसा हा सांगताना काय सांगेल, याची पहिलीच एंट्री आहे त्याच्यामुळे हा 1 नंबर देईल. हा सांगताना काय सांगेल की बिल आलं, डेबिट व्हॉट कम्स इन, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. कोणी दिलं, बाबरने, क्रेडिट द गिवर. परत लक्षात घ्या, बिल आलं, बाबरने दिलं, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट द गिवर. किती रुपयांचं बिल आहे आपलं, 2000. नॅरेशन तेच, बिल तो सांगताना काय सांगेल, बाबरकडनं एंडॉर्स बिल भेटलं, बिंग एंडॉर्स बिल रिसिव्ड फ्रॉम बाबर. बाबरकडनं एंडॉर्स बिल काय झालं, मिळालं. ठीक आहे. आता याच्यानंतर काय झालं, अकबर मेट द बिल ऑन ड्यू डेट. मेट म्हणजे पेड. अकबर मेट म्हणजेच पेड द बिल ऑन ड्यू डेट. अकबरने बिलाचे पैसे ड्यू डेटला पेड केले. आपल्या भाषेत बिल ऑनर झाले. आता मला सांगा, बिल कोणी पेड केलं, अकबरने. आता बिल कोणाच्या ताब्यात आहे, कोणाकडे, कोणाच्या पोझिशन मध्ये बिल, एंडॉर्सी म्हणजे कादरच्या. अकबरने दिले, कादरला मिळाले. आपल्या बाबरचा काही संबंध आला का, नाही. म्हणजे बाबरच्या बुक मध्ये मित्रांनो ही एंट्री काय झाली, नो एंट्री. करेक्ट. आता याचीच एंट्री आपला अकबर करताना काय करेल, सिंपल आहे यार, तो बिल्स पेएबल पेड केल्याची एंट्री करेल. म्हणजे बिल्स पेएबलची लायबिलिटी काय झाली त्याची, कमी. बिल्स पेएबल अकाउंट डेबिट आणि त्याच्यामधून कॅश काय झाली, गेली टू कॅश अकाउंट, क्रेडिट व्हॉट गोज आउट 2000. नॅरेशन आपलं नेहमीच बिंग काय मित्रांनो, फ्रेश ऍक्सेप्टन्स. तो काय सांगेल, बाबरला फ्रेश ऍक्सेप्टन्स दिलेला, बिंग फ्रेश ऍक्सेप्टन्स गिवन टू बाबर. फ्रेश ऍक्सेप्टन्स गिवन टू बाबर काय झालं मित्रांनो, ऑनर्ड ऑन ड्यू डेट. आता हा कॅश गेल्याची एंट्री करतोय, तर मित्रांनो हा कॅश रिसिव्ह झाल्याची एंट्री करेल. म्हणजे तो काय सांगेल, कॅश आली, कॅश अकाउंट डेबिट. आणि बिल्स रिसिवेबल आपल्याकडनं काय झालं, गेलं. बिल्स रिसिवेबलच्या बदल्यात कॅश आली ना, कॅश अकाउंट डेबिट टू बिल्स रिसिवेबल. नॅरेशन मित्रांनो, बिंग तो सांगताना काय सांगेल, बाबरकडनं एंडॉर्स बिल भेटलेलं होतं, एंडॉर्स बिल फ्रॉम बाबर ऑनर्ड ऑन ड्यू डेट. तुम्ही शॉर्टकट मध्ये बिंग एंडॉर्स बिल ऑनर्ड ऑन ड्यू डेट असं शॉर्टकट मध्ये पण लिहू शकता. हे थोडंसं डिटेल नॅरेशन. आता याच्यानंतर काय करणार फ्रेंड्स, तिन्ही जर्नलची टोटल करायची. द प्रॉब्लेम इज ओव्हर. फ्रेंड्स, एंडॉर्समेंटचे प्रॉब्लेम थोडे कॉम्प्लिकेटेड असू शकतात, पण प्रॅक्टिसने मित्रांनो तुम्हाला ते प्रॉब्लेम्स व्यवस्थित समजतील. फक्त एवढंच करा की प्रत्येक प्रॉब्लेम 3-3, 4-4, 5-5 वेळेस रिवाइज करा. 2 वेळेस व्हिडिओ पाहून करा. एखाद दुसऱ्या वेळेस मित्रांनो स्वतः करण्याचा प्रयत्न करा आणि मग सोल्युशन पहा व्हिडिओमध्ये. ठीक आहे. फार अवघड जाणार नाही आणि आपण जसा देतोय तसा होमवर्क सॉल्व्ह करत राहा. ठीक आहे. याच्यानंतर आपण पुढची आणि आपल्या बिल्स ऑफ एक्सचेंज मधली
सगळ्यात सोपी आणि सगळ्यात शेवटची कन्सेप्ट घेऊन येणार आहोत. याच्यानंतर मिक्स प्रॉब्लेम नावाचा एक टाईप आहे आणि आपलं बिल्स ऑफ एक्सचेंजचं चॅप्टर संपतंय. तर मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढची कन्सेप्ट घेऊन येऊयात. तोपर्यंत अपेक्षा करूयात की लवकरात लवकर भेटू. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा.